लोकसभेच्या होईपर्यंत घेणार नाही। त्यांना सरकारच्या वतीनं तहसीलदार मॅडमला पाठवलं होतं, त्यांनी सांगितलं तसं त्यांनी एवढंच त्यांची जी दरवेळेची विनंती असते की आपण अवलंबून आहे, हेच होतं की उपोषण। तर मी लिहून दिल्याच्या नंतर आरक्षणाच्या बाबतची अंमलबजावणी होईपर्यंत मी उपोषण मागं घेणार नाही। माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांना मी त्याच्यावरती लिहून दिले, तर त्यांनी सांगितलं आम्ही लगेच सरकारला कळवतो। पाटील त्याच्यावर एक कारवाई चालू आहे, तुमच्या मागण्यांबद्दल कारवाई चालू आहे असे त्यांनी हा तेच ना, मग आता सरकार येईल ना, सरकार सांगत मुख्यमंत्री साहेबांचे मंत्री महोदय येतील, ते सांगतील काय कारवाई चालू आहे, काय कारवाई केली, कशी कारवाई आहे। आपण सरकारच्या वतीनं ते आलेत म्हणजे सरकार मराठ्यांच्या आंदोलनाची सध्या तरी वाटतंय दखल घेतय, मोडायचा अंदाज दिसत नाही। मग हे देऊन पुन्हा मोडीत येत का काय माहित नाही, पण सध्या तरी दिसतंय की मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब मागण्या मान्य करतील अशी आम्हाला आशा आहे। करतात का बघूयात। चलो, धन्यवाद। ये नाही ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे आणि सरकार आमच्या मागण्या मान्य करतील अशी अपेक्षा आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। चौथ्या टप्प्यामधलं मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण जे आहे ते आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेलं आहे आणि अंबडच्या तहसीलदार धनश्री भालचिम यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे। त्यांनी एक ड्राफ्ट आणलेला होता, तो ड्राफ्ट जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी वाचून बघितलेला आहे आणि त्यांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे की कामं सोडून आंदोलनाला येऊ नका असं सामान्यांना त्यांनी आवाहन केलेलं आहे।